आणि त्याच्या नवऱ्याने दुसरं लग्न केल्यामुळे त्याने तिला आणि तिच्या दोन्ही मुलांना सोडून दिलं होतं. ती तिच्या दोन्ही मुलांच्या सोबत तिच्या माहेरी वडिलांच्या घरात राहत होती. यात्रेच्या वेळी तिच्या भावाने स्वतःच्या मुलांसाठी आणि बायकोसाठी हजारो रुपयांची खरेदी केली. ते यात्रेतून खरेदी करून आलेले बघितल्यावर आणि त्याने तिच्या वडिलांना तिच्या मुलांसाठी कपडे, खेळणी खरेदी करायला पैसे मागितले. तिचे वडील म्हणाले, माझ्याजवळ तुझ्या पोरांच्यासाठी पैसे नाहीत. यात्रेत सगळे लोक मजामस्ती करत होते. मुलं खरेदी करत होती, खेळत होते आणि त्याची दोन्ही मुलं गपगुमान उदास बसली होती. आणि त्याच्या मुलांकडे बघून बाकीची मुलं त्यांची चेष्टा करायला लागले, त्यांच्यावर हसायला लागले. आणि जेव्हा ते घरी परत आले तेव्हा समोर, बाबा, मला मुलांसाठी यात्रेला नवीन कपडे, बूट खरेदी करायला पैसे पाहिजे आहेत. उद्या आपल्या गावची यात्रा आहे. सगळी मुलं नवीन कपडे घालून फिरत असतात. आणि त्याने तिच्या वडिलांच्या पुढे हात जोडून पैसे देण्यासाठी विनवणी केली. पण तिच्या वडिलांचं मन जरासुद्धा पाघळलं नाही. त्यांनी मुलीला पैसे द्यायला नकार दिला. तिचे वडील म्हणाले, हे बघ अनिता, माझ्याजवळ तुझ्या पोरांसाठी पैसे नाहीत. तुझ्या भावाला सांगितलं असतं तुला पैसे द्यायला, पण तो सुद्धा आत्ताच त्याच्या बायको पोरांच्या सोबत बाहेर जाऊन खरेदी करून आला आहे. मी सुनबाईला सांगतो तिच्या मुलांचे जुने कपडे आणि बूट तुझ्या मुलांना द्यायला. आणि तसंही तुझी मुलं त्यांचे जुने कपडे घालत असतात. तिच्या वडिलांच्या बोलण्यात तिच्या आणि तिच्या मुलांबद्दल असलेला तिरस्कार स्पष्ट दिसत होता. वडिलांचं बोलणं ऐकून तिने मान खाली घातली. तिने वडिलांना उलट उत्तर दिलं नाही. ती जड पावलांनी तिथून निघून आली. तिच्या मनातल्या सगळ्या आशा संपत चालल्या होत्या. तिच्या मुलांची अशी वाईट अवस्था कधीच झाली नसती जर तिच्या नवऱ्याने दुसऱ्या बाईसाठी तिला आणि तिच्या मुलांना सोडलं नसतं. पण हा तर तिच्या नशिबाचा खेळ होता. नवऱ्याने सोडल्यामुळे नाईलाजाने तिला माहेर येऊन राहायला लागलं होतं. यात्रेचा दिवस होता. बाहेर सगळ्यांच्या हसण्याचा, बोलण्याचा आवाज येत होता. मुलं खेळत होती. पण अनिताच्या घरात उदासी आणि शांतता पसरली होती. तिचा भाऊ नितीन त्याच्या बायकोला आणि मुलांना खरेदी करायला घेऊन गेला होता. ते त्यांच्या मुलांच्या आवडीची खरेदी करून घरी परत आले होते. मुलांसाठी कपडे, खेळणी, खायला घेऊन आले होते. त्यांची मुलं खूप खुश, आनंदी दिसत होती. त्यांची खरेदी सगळ्यांना दाखवत होती. पण याच घरात राहणाऱ्या अनिताजवळ तिच्या मुलांसाठी खरेदी करायला पैसे नव्हते. डोळ्यातलं पाणी गालावरून ओघळून खाली आलं. ती तिच्या खोलीत येऊन तिच्या नशिबावर रडायला लागली. तिची खोली खूप जुनी होती. भिंतीचा कलर गेलेला होता. एक जुनं कपाट ठेवलं होतं आणि खाटेवर तिची दोन्ही मुलं झोपली होती. पण त्यांची झोप लागली नव्हती. त्यांच्या गरिबीची त्यांना पूर्णपणे जाणीव होती. आईला रडताना बघून त्यांना खूप वाईट वाटत होतं. ते दोघं एकमेकांकडे बघत होते. आई रडताना थांबत नसलेली बघून ते दोघं उठून अनिता जवळ येऊन बसले. आईला रडत असलेले बघून ते दोघं पण रडत होते. थोरल्या मुलाने घाबरत आईच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, आई, आम्हाला माफ कर. आम्ही तुझ्याजवळ खेळणी घेण्यासाठी हट्ट केला. इथून पुढे आम्ही तुझ्याकडे कसलाच हट्ट करणार नाही. पण आई, तू अशी रडू नकोस. धाकटा मुलगा पण हीच गोष्ट रडत परत म्हणाला. मुलांचा निरागसपणा आणि त्यांच्या बोलण्यात लपलेली लाचारी बघून तिचं मन हळहळून उठलं. तिने दोन्ही मुलांना आवळून मिठी मारली. जणू ती तिच्या मुलांना जगातल्या प्रत्येक दुःखापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होती. ती रडत मुलांना कुरवाळत म्हणाली, बाळांनो, तुमच्या आईला माफ करा. तुमची आई खूप लाचार आहे. तुमच्या बाबांनी तुम्हाला सोडल्यानंतर मी तुमची काळजी पण नीट घेऊ शकत नाही. मी खूप प्रयत्न करते की तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमी पडू नये, पण माझ्या हातात काहीच नाही. जर घरातून बाहेर जाऊन काम करायला लागले तर लोक तुमच्या आजोबांना आणि मामाला नावं ठेवतील. असं होऊ नये की आपल्या डोक्यावरून हे छत पण जाईल. आणि जर याच घरात पडून राहिलो तर आपण दुसऱ्यांच्या तुकड्यांवर जगायला मजबूर आहोत. आणि हीच आपली सगळ्यात मोठी मजबुरी आहे. असं म्हणत अनिता रडायला लागली. तिच्या आवाजातले दुःख ऐकून कुणाचेही मन भरून येईल. मुलं एकमेकांच्या तोंडाकडे बघत होती. ती दोघं पण रडत होती आणि आईला दिलासा द्यायचा प्रयत्न पण करत होती. त्यांचे ते लहान हात आईचे डोळे पुसत होते. खोलीत त्या तिघांच्या हुंदक्यांचा आवाज घुमत होता. बाहेर सगळे आनंद साजरा करत होते.
तर खोलीत गरिबी आणि लाचारीचा शोक. आणि त्याच्या मनात एक विचार सारखा सारखा यायचा की माझा नवरा माझ्यासोबत नीट राहिला असता तर आज माझ्या मुलांना असं आनंदापासून वंचित राहायला लागलं नसतं. ती मुलांच्या चेहऱ्याकडे बघून अजूनच तुटून जात होती. तिच्या मुलांनी पण मनातल्या मनात ठरवलं होतं की इथून पुढे आईला कुठलीच इच्छा सांगायची नाही, कुठल्या गोष्टीसाठी हट्ट करायचा नाही. आणि त्यांनी डोळे पुसले आणि स्वतःला मजबूत करायचा प्रयत्न केला. कारण तिला माहीत होतं जर ती स्वतः तुटली तर तिच्या मुलांचा आधार कोण बनणार. तिने मुलांना उठवून खाटेवर झोपायला सांगितलं आणि त्यांच्या उशाला बसून डोक्यात हात फिरवत बसली. मुलं खूप थकली होती आणि रडता रडता कधी झोप लागली त्यांना समजलंच नाही. आणि त्या काही वेळ त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होती. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी लाचारी तिच्या मनाला अजूनच टोचत होती. ती उठली आणि कपाटाकडे गेली. त्यातून मुलांचे जुने कपडे बाहेर काढले आणि त्यातल्या त्यात जे चांगले ड्रेस होते ते तिने उद्या मुलांना घालण्यासाठी बाहेर काढून ठेवले. त्या कपड्यांचा रंग उडाला होता, पण तेच ड्रेस उद्या यात्रेत घालण्यासाठी चांगले होते. तिने ते कपडे उचलले आणि इस्त्री करण्यासाठी बाहेर हॉलमध्ये आली. तिथे तिचा भाऊ, वहिनी आणि त्यांची मुलं गप्पा मारत हसत होती. आणि त्या गपगुमान जाऊन इस्त्री करायला लागली. खूप गंभीर होऊन ती इस्त्री करत होती. ती सारखी सारखी कपड्यांवर हात फिरवत होती, जणू कपड्यातून गरिबी मिटवण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी तिच्या भावाचा मुलगा राहुल बाहेर आला आणि अनिताकडे बघून हैराण होऊन म्हणाला, आत्या तू काय करत आहेस? त्याचा आवाज ऐकून तिने त्याच्याकडे बघितलं आणि खोटं हसायचं नाटक करत म्हणाली, अरे राहुल, मी माझ्या मुलांचे कपडे इस्त्री करत आहे. उद्या गावची यात्रा आहे ना, त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की त्यांनी पण स्वच्छ इस्त्री केलेले कपडे घालावेत. राहुलने पुढे येऊन लक्ष देऊन त्या कपड्यांकडे बघितलं आणि म्हणाला, अच्छा तर हे कपडे घालणार आहेत होय ते दोघं? अनिता म्हणाली, हो बाळा, हीच घालणार आहेत ती दोघं. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव आला. त्याचे कपडे सुंदर आणि महाग होते, पण या जुन्या कपड्यात एक आपलेपणा होता. तो बहुतेक त्याला खटकत होता. तो तोंड वाकडं करत म्हणाला, आत्या तू कपडे नंतर इस्त्री कर, मला शरबत बनवून दे, खूप तहान लागली आहे. आणि त्याने हातातली कपडे तशीच बाजूला ठेवली आणि म्हणाली, हो राहुल, आत्ता आणून देते. असं म्हणत ती उठली आणि किचनमध्ये गेली. ती गेल्यावर राहुलच्या मनात काहीतरी प्लॅन आला. त्याने इकडे तिकडे बघितलं की त्याच्याकडे कोणी बघत तर नाही ना. मग त्याने हळूच ती इस्त्री कपड्यांवर ठेवली. काही वेळातच कपडे जळालेला वास सगळ्या घरात पसरला. कपड्यांवर छिद्र पडली. राहुलने पटकन इस्त्री उचलून बाजूला ठेवली आणि दाखवायला लागला की काहीच झालं नाही. अनिता शरबत घेऊन बाहेर आली आणि तिची नजर जशी कपड्यांवर पडली ती सुन्न झाली. तिच्या हातातून ग्लास खाली पडता पडता वाचला. ग्लास राहुलच्या हातात देऊन ती कपडे उचलून हातात घेऊन बघायला लागली. कपडे जागे जागेवर जळले होते. कपड्यांची अवस्था बघून तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तिने इकडे तिकडे बघितलं आणि नंतर लाचार होऊन तिच्या भावाजवळ आणि बहिणीजवळ आली आणि म्हणाली, दादा, माझ्या मुलांचे कपडे तर जळले आहेत. मी इस्त्री करून ठेवली होती आणि राहुल तिथे उभा होता. तिचं बोलणं अजून पूर्ण पण झालं नव्हतं. तेवढ्यात तिची बहिणी दीपा तिखट स्वरात म्हणाली, माझ्या मुलावर आरोप करू नका ताई. स्वतःची कामं तुम्हाला नीट करता येत नाहीत आणि दोष माझ्या मुलाला देत आहात. तिचा भाऊ नितीन पण रागात म्हणाला, बस कर अनिता, एवढ्या छोट्याशा गोष्टींवरून का गोंधळ घालत आहेस? जर कपडे जळले असतील तर जळू दे. दीपा तिच्या खोलीत गेली आणि तिच्या कपाटातून तिच्या मुलांची जुने कपडे काढायला लागली. मग अचानक थांबली आणि म्हणाली, मी हे कपडे नाही देऊ शकत. नंतर माझ्या मुलांचे उपयोगी येतील. अनिता शांतपणे बघत उभी होती. तिच्याकडे बोलायला काहीच नव्हतं. ती तिच्या खोलीत आली आणि जळलेले कपडे हातात घेऊन त्याकडे बघून रडायला लागली. दुसऱ्या दिवशी यात्रा होती. गावात वेगवेगळ्या प्रकारची दुकानं लागली होती. सगळीकडे आनंद पसरला होता. सगळी मुलं नवीन कपडे घालून मिरवत होती. अनिताईने तिच्या मुलांना आंघोळ करून जुनी कपडे घालायला दिली. तिची मुलं पण काहीच बोलली नाहीत, पण त्यांच्या डोळ्यात दुःख स्पष्ट दिसत होतं.
त्यांना त्यांच्या आईचं मन अजून दुखवायचं नव्हतं. ते जेव्हा देवळात निघाले तेव्हा रस्त्यात जाताना दुसरी मुलं त्यांना बघून हसायला लागली, चिडवायला लागली. तिच्या मुलांच्या डोळ्यात पाणी आलं. देवळात जाऊन पण ती दोघं एका कोपऱ्यात उभी होती. देवळात सगळी खूप खुश होते, एकमेकांना भेटत होती. शेवटी त्या दोघांची सहनशक्ती संपली आणि ती रडायला लागली. आणि त्यांनी जेव्हा हे दृश्य बघितलं तेव्हा तिच्या काळजाचे 1000 तुकडे झाले. ती स्वतः पण मुलांच्या गळ्यात पडून रडायला लागली. पण तिच्याकडे या दुःखावर काही उपाय नव्हता. आज या वाईट आठवणी फक्त त्यांच्या मनात दुःख बनून राहिल्या होत्या. मुलं देवळातून येऊन खोलीत गपगुमान उदास बसली होती. त्यांचे डोळे रडून लाल झाले होते. बाहेर मुलं खेळत ओरडत होती. बाहेर मिठाईचा वास पसरला होता. पण अनिताच्या खोलीत शांतता आणि दुःख पसरलं होतं. ती मुलांकडे बघून स्वतःला मजबूत बनवण्याचा प्रयत्न करत होती. पण तिच्या डोळ्यातलं पाणी थांबायचं नावच घेत नव्हतं. ती मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करत म्हणाली, देवा, माझ्या या लहान मुलांचा या सगळ्यात काय दोष आहे? जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर त्याची शिक्षा मला दे. पण माझ्या मुलांना या परिस्थितीतून बाहेर काढ. मुलं पण आईकडे बघत बसली होती, जणू मनातल्या मनात कुठली तरी प्रार्थना करत आहेत. वेळ जणू थांबली होती. प्रत्येक क्षण बिकट वाटत होता. अचानक घराचं दार वाजलं. सगळे आवाज ऐकून चकित झाले. नितीनचे वडील म्हणाले, नितीन, जाऊन दार उघड, बघ कोण आलं आहे. वडिलांचं बोलणं ऐकून नितीन उठून दार उघडायला गेला. समोरचं दृश्य बघून त्याचे डोळे मोठे झाले आणि तो सुन्न होऊन बघतच उभा राहिला. त्याचे वडील म्हणाले, अरे नितीन, कोण आला आहे आणि तू असा सुंभासारखा दारात उभा का आहेस? असं म्हणत त्याचे वडील पण उठून बाहेर आले. त्यांच्या दारात खूप महागडी गाडी उभी होती आणि तिच्या मागे अजून काही गाड्या उभ्या होत्या. गाडीतून काही लोक बाहेर आले. त्यांच्या हातात सामानाच्या, कपड्यांच्या पिशव्या होत्या. मिठाईचे बॉक्स होते. घराच्या बाहेरचे दृश्य बघून आजूबाजूचे येणारे जाणारे लोक गोळा झाले. नितीनला अजून पण कळत नव्हतं की हे सगळं काय चालू आहे. तेवढ्यात मोठ्या गाडीचं दार उघडलं आणि त्यातून एक सुंदर बाई बाहेर आली. तिच्याकडे बघून असं वाटत होतं की ती कुठल्या तरी श्रीमंत कुटुंबातली आहे. अनिता पण तिच्या खोलीतून बाहेर दारात येऊन उभी राहिली. तिनं जसं त्या बाईकडे बघितलं ती एक क्षण थांबली. नंतर तिचे डोळे चमकले, ओठ कापायला लागले. ही तिची नणंद कविता होती, जी खूप वर्षे तिच्या नवऱ्यासोबत बाहेरच्या देशात राहत होती. आणि त्याला विश्वासच बसत नव्हता की खरंच तिची नणंद आज तिच्यासमोर उभी आहे. कवितानं जसं अनिताला बघितलं ती पळतच येऊन तिच्या गळ्यात पडली. अनिता पण तिच्या गळ्यात पडून रडायला लागली. ती रडत म्हणाली, ताई, तुम्ही तर परत कधीच वळून माघारी बघितलं नाही. आम्ही किती दुःखात राहत आहोत. ताई, तुम्हाला आमची आठवण आली नाही का? कविता हैराण होऊन तिचे डोळे पुसत म्हणाली, वहिनी, तू हे काय बोलत आहेस? जेव्हा मला समजलं की माझ्या भावानं दुसरं लग्न केलं आहे आणि त्याने तुला आणि मुलांना घरातून हाकलून दिलं आहे, तेव्हा मी तुझ्या माहेरचा नंबर घेऊन सारखा तुला फोन करायचा प्रयत्न करत होते. पण तुझ्याशी बोलणंच होत नव्हतं. मला प्रत्येक वेळी असं सांगितलं गेलं की तुला माझ्याशी बोलायचं नाही आणि तू आणि तुझी मुलं माझा तिरस्कार करतात. हे ऐकून अनिता चकित झाली आणि तिने तिच्या वहिनीकडे बघितलं, जी बाजूला उभी राहून सगळं बघत होती. तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. नितीन आणि त्याचे वडील पण हे ऐकून हैराण झाले होते. कविता कठोर आवाजात म्हणाली, हे सगळं काय आहे? का माझ्या आणि माझ्या वहिनीच्या मध्ये भिंत उभी करायचा प्रयत्न केला गेला? दीपाजवळ याचं उत्तर नव्हतं. तिने मान खाली घातली. नितीनला पण त्याच्या चुकीची जणू जाणीव झाली होती. त्याने पण लाजेने मान खाली घातली. कविताने सगळे सामान घरात आणून ठेवायला सांगितलं. सगळं घर सामानानं भरलं होतं. नवीन कपडे, खेळणी, बूट, मिठाईनं सगळं घर भरलं होतं. अनिता आणि कविता नंदा भावजया कमी आणि मैत्रिणी जास्त होत्या. जेव्हा कविताला समजलं की तिच्या भावाने दुसरं लग्न करून अनिताला आणि तिच्या मुलांना घरातून हाकलून दिलं आहे, तेव्हा ती भावावर खूप चिडली होती. कविताने अनिताच्या मुलांना जवळ बोलावलं. ती दोघं घाबरत तिच्या जवळ आली. तिने त्यांना मिठी मारली आणि म्हणाली,
इथून पुढे तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही. तुम्ही माझ्या मैत्रिणीची, भावाची मुलं आहात आणि मी तुमची जबाबदारी घेणार आहे. मुलांच्या डोळ्यात पहिल्यांदा आनंदाची चमक आली आणि त्याने मनातल्या मनात देवाचे आभार मानले. देवाने आज तिची प्रार्थना ऐकली होती. नितीन बायकोच्या अशा वागण्यावर खूप शर्मिंदा झाला होता आणि त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली होती आणि त्याच्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद परत आला होता, ज्याची ती खूप वर्ष वाट बघत होती. कविता तिच्या खोलीत आली आणि त्याची आणि मुलांची अवस्था बघून तिची पावलं जागेवरच थांबली. ती खोलीची अवस्था बघून सुन्न झाली. मुलांचे फाटलेले कपडे, एक खाट, त्यावर फाटलेले अंथरूण आणि त्याच्या मुलांच्या चेहऱ्यावरची लाचारी, दुःख बघून तिचं मन भरून आलं. तिला विश्वासच बसत नव्हता की तिची बहिणी तिच्या स्वतःच्या वडिलांच्या घरात अशा परिस्थितीत राहत होती. त्यांची अवस्था बघून तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने अनिताचा हात हातात घेतला आणि खूप प्रेमाने म्हणाली, बहिणी, तू हे सगळं एकटी सहन करत होतीस. मला का सांगितलं नाहीस? अनिता रडत फक्त एवढंच म्हणाली की मला असं वाटलं की तुम्ही पण माझ्याशी नातं तोडलं असणार. कविता म्हणाली, अगं वहिनी, तू वेडी झाली आहेस का? माझ्या भावाच्या चुकीची शिक्षा तुला का म्हणून द्यायची? त्याच क्षणी कविताने निर्णय घेतला की ती अनिता आणि तिच्या मुलांना या अवस्थेत राहू देणार नाही. तिने त्यांना तिच्यासोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. अगोदर तर अनिताने नकार दिला, पण नंतर कविताने तिला विश्वास दिल्यावर ती तिच्यासोबत जायला तयार झाली. लगेच कविताने शहरात एक नवीन फ्लॅट घेतला. मुलांसाठी छान वातावरण, वेगवेगळ्या खोल्या आणि एक सुरक्षित आयुष्य. तिने अनिताच्या मुलांचे ॲडमिशन एका चांगल्या शाळेत केलं. तिथे ते शांततेत आणि आत्मविश्वासाने शिकायला लागले. त्यांच्या चेहऱ्यावरचा गेलेला आनंद परत आला. अनिता जास्त शिकलेली नव्हती, त्यामुळे कविताने अनिताला तिच्या ओळखीने एका जागेवर नोकरी लावली. म्हणजे ती तिथे इज्जतीने काम करेल आणि स्वतःच्या पायावर उभी राहील. तिला कुणाच्या आधारावर जगायची गरज राहणार नाही. अनिता आता तिच्या मुलांच्या सोबत इज्जतीने, मानाने जगत होती. अनिता अगोदर मनातून घाबरलेली होती, पण नंतर तिने स्वतःला सावरलं आणि स्वतःच्या मुलांसाठी मजबूत बनली. आता ती कुणाच्या भरोशावर अवलंबून नव्हती आणि नाही तिच्या मुलांच्या डोळ्यात उदासपणा होता. त्यांच्या आयुष्यात शांती आली होती. कविता अधूनमधून त्यांना भेटायला यायची, त्यांच्या गरजा पूर्ण करत असायची. अनिता तिचे मनापासून आभार मानत असायची. काळासोबत त्यांच्या जखमा भरायला लागल्या आणि आयुष्य साधं सरळ झालं. ते वाईट दिवस निघून गेले होते. आता त्यांच्याजवळ सगळं काही होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं इज्जत आणि शांती होती. खूप मोठी परीक्षा घेतल्यानंतर देवाने त्यांच्यावर कृपा केली होती आणि त्यांना चांगलं आयुष्य दिलं होतं. तिच्या नंदेने मदत केल्यामुळे अनिता आज कुणाच्याही आधाराशिवाय स्वतःच्या पायावर उभी होती. जगात सगळीच नाती सारखी नसतात. आपल्याला जी माणसं आपली हक्काची वाटत असतात, तीच नाती कधीकधी आयुष्यात आपल्याला खूप मोठं दुःख, वेदना देऊन जातात. कुणाच्या आधारावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं कधीही चांगलं.